नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावकर. स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला मी असं व्हेरियंट दाखवणार आहे जे सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी टाटा नेक्सॉनचं. मित्रांनो, हे आहे टाटा नेक्सॉन स्मार्ट प्लस येस व्हेरियंट. येस म्हणजे सनरूफ याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलेला पटकन, कारण हे व्हेरियंट बघायला शक्यतो कुठे भेटत नाही. त्यासाठी तुझ्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. सगळ्यात प्रथम अशा प्रकारचे तुम्हाला कीज बघायला भेटतात. ओके, रिमोट की दिलेले आहेत. ठीक आहे, आता या रिमोट कीचे काय फंक्शन सांगतो. लॉक कराल तर तुम्हाला माहिती आहे मिरर्सवर इंडिकेटर दिलेत. अनलॉक कराल, ओके, साऊंड नाहीये. मधलं बटन दाबाल तर फॉलो मी होमचं बटन भेटतं तुम्हाला. बेसिकली DRL जातात आणि तुम्हाला रिफ्लेक्टर बेस्ड LED हेडलाईट सेटअप बघायला भेटतो. DRL कनेक्टिंग नाही आहेत, लक्षात राहू द्या. अजून याच्यामध्ये खासियत काय माहिती, आता हे जे की आहे याच्यामध्ये तुम्हाला डिक्की ओपन करायसाठी काहीच ऑप्शन नाहीये. बट जसं तुम्ही ओके हे बटन दाबाल, ओके, हेडलाईट्सवालं, मोर दॅन 3 सेकंड तुमची गाडी डिक्की आहे ना अनलॉक होणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्ही ओपन करू शकता. हे बघा, हे लॉक करतो. गाडी लॉक केलेली आहे. ओपन होते, नाही होत. जसं मी तुम्हाला मोर दॅन 2-3 सेकंड प्रेस करणार हेडलाईट्स फॉलो मी होमचं, तर हे गाडीचं जी डिक्की आहे ती ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला की बघायला भेटते. एक फ्लिप रिमोट की आणि दुसरी एक नॉर्मल मेकॅनिकल की आहे. तर गाडीचं पूर्ण वॉकराउंड रिओपन करूया. सगळ्यात प्रथम बोलूया याच्या फ्रंट प्रोफाईलबद्दल. तर हाचा असा फ्रंट प्रोफाईल आहे. ओके, समोर बघू शकता. तर याच्यामध्ये काय काय ऑप्शन दिलेत बघू शकता. DRL आहे, तेच इंडिकेटरचं काम करणार आहे. ओके, अशा प्रकारे. आणि खाली तुम्हाला रिफ्लेक्टर बेस हेडलाईट सेटअप बघायला भेटतो. फॉग लॅम्प याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. ही अशी ग्रिल बघायला भेटते, टाटाचा लोगो. तर अशा प्रकारे फ्रंटचा प्रोफाईल आहे. सुपर सोबर आपण म्हणू शकतो. टाटा नेक्सॉनचा फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटतो. बेस व्हेरियंट आहे. सेकंड बेस व्हेरियंटमध्ये मोडतं बेसिकली हे. तरी देखील मी म्हणतो की बेस्ट ऑप्शन हा राहणार आहे. साईड प्रोफाईलबद्दल गोष्ट करायची झाली तर अशा प्रकारे तुम्हाला साईड प्रोफाईल निघून येतो. सगळ्यात प्रथम काय माहिती आहे का, याच्यामध्ये रूफ रेल्स भेटतात. ओके, सनरूफ आहे. शार्क फिन एंटीना तो पण बघायला भेटतो. ओके, डोअर हँडल्स ते आहेत ना बॉडी कलरमध्ये पाहिजे होते, ते नाही आहेत. बट ठीक आहे, तुम्ही बाहेरून करू शकता बॉडी कलर ह्याला. ओके, LED इंडिकेटर ऑन ORVM ते पण पाहायला भेटणार. पुढे जे आहेत टायर सेक्शन सांगतो. गुडियरचे टायर प्रोव्हाइड केलेले आहेत याच्यामध्ये. आणि टायर सेक्शन आहे तो 16 इंचाचा आहे. 196, 195, 60, 16 असा टायर सेक्शन याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, सस्पेन्शन सेटअपची गोष्ट करायची आहे तर पुढे आहे ना मॅकफर्सन इंडिपेंडेंट लोअर विचबोर्न मॅकफर्सन विथ कॉल स्प्रिंगचे सस्पेन्शन पुढे पाहायला भेटणार. पाठीमागे मित्रांनो सेमी इंडिपेंडेंट ओपन प्रोफाईल ट्विस्ट बीम विथ स्टॅबिलायझर बाहेर बघायला भेटणार. ओके, शॉक ऑब्झर्वर दिलेला आहे. त्याच्यानंतर डायमेन्शनची गोष्ट करायला लागेल तर 3995 mm ची लेंथ आहे. 1804 mm ची विड्थ आहे. हाईट आहे 1620 mm ची. ओके, आणि ग्राउंड क्लिअरन्स 208 mm चा मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटतो. 2498 mm चा व्हील बेस याच्यामध्ये मित्रांनो देण्यात आलेला आहे. रिअर प्रोफाईल ओके, आता म्हणजे बी तुम्ही ते बघू शकता. बी पिलर ओके ओके, हा ब्लॅक आउट नाही, हा बॉडी कलर आहे. बॉडी कलर आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो. ओके, त्याच्यावर तुम्ही एक ओळखू शकता. देन पाठीमागे तर मित्रांनो अशा प्रकारे रिअर प्रोफाईल पाहायला तुम्हाला भेटतो. ओके, अगेन सेम LEDs लाईट, टाटाचा लोगो, नेक्सॉनची बॅजिंग, रिव्हरचे 2 सेन्सर्स दिलेले आहेत. रिफ्लेक्टर दिलेले आहे. रिव्हरची लाईट इथे बघायला भेटतं तुम्ही. आणि कॅमेरा ओके, LEDs मध्ये तुम्हाला लायसन्स प्लेटला लाईट भेटते. ओके, देन अजून काय दिलं याच्यामध्ये ऑप्शन्स. ओके, वायपर वॉशर डिफॉगर काहीच याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही आहे. ओके, हिडनमध्ये पण तो अवेलेबल नाही आहे. ओके, आतमध्ये बघूया. पार्सल ट्रे नाही आहे, तुम्ही इन्स्टॉल नक्की करू शकता याच्यामध्ये. ग्रॉसरी युग तुम्हाला 3-3 kgचे भेटतात, जवळजवळ 4. ओके, ते तुम्ही लक्षात राहू द्या. आणि याच्यामध्ये 382 लिटरचा बोट स्पेस याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि स्पेअर टायर सेम साईजचं आहे, 16 इंचचं आहे. तर ती चांगली गोष्ट आहे. तिथे तुम्हाला त्याचं किट बघायला भेटणार. अँड अशा प्रकारे आहे. ओके, इथे तुम्हाला हँडल दिलेला आहे. तर मित्रांनो हे आहे इंजिन कंपार्टमेंट. इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. 1.2 लिटरचं टर्बोचार्ज रेव्होट्रॉन इंजिन पाहायला भेटतं, जे आहे 3 सिलेंडर, 118 bhp आणि जवळजवळ 170 Nm चा टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गिअर नॉब याच्यामध्ये पाहायला भेटणार. मायलेजची गोष्ट करायची जाईल मित्रा तर 17.44 किलोमीटर पर लिटरचा मायलेज तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार. 180चा टॉप स्पीड आहे. ही जर गोष्ट झाली पेट्रोलबद्दल, तर तुम्ही बोलाल डिझेलबद्दल. 1.5 लिटर टर्बोचार्ज रेओ टॉर्क इंजिन बघायला भेटतं, जे 4 सिलेंडर राहणार आहे. 113 bhp आणि 260 Nm चा टॉर्क जनरेट करतं. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे ऑप्शन आहे.
आणि 23.23 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. BS6 फेज 2 कंप्लायंट हे इंजिन असणार आहे. 2 इंजिन राहणार आहे तुमची टाटाची गाडी मित्रांनो इथे पाहायला मिळते. इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे, जबरदस्त काम आहे. अशा प्रकारे आहे. खाली तुम्हाला इंजिन गार्ड दिलेलं नाहीये मित्रांनो. तर मित्रांनो इंटेरियरबद्दल बोलूया आपण. तर हे आहे याचं इंटेरियर. ओके, तुम्हाला राईट साईडचं डोअर बघू शकता. अशा प्रकारे हार्ड प्लास्टिक कंप्लीट ब्लॅक डोअर भेटतं. मिरर ॲडजस्ट करायला ऑप्शन दिला आहे याच्यामध्ये. क्लोजिंगचा ऑप्शन नाही आहे मित्रांनो, फक्त ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे. मी ड्रायव्हर साईड डोअर विंडो आहे ती 1 टच डाऊन आहे का 1 टच अप नाही आहे. ओके, आणि हे इल्युमिनेटेड पण दिसत नाही, इथे तर दिसत नाही. विंडो लॉक अनलॉक करायला बटन दिलेलं आहे. अम्ब्रेला होल्डर तुम्हाला बघायला भेटेल. स्पीकर ऑप्शन दिलेलं आहे. 1 लिटर बॉटल ठेवायला इथं जागा दिलेली आहे. ओके, हे आहे याचं इंटेरियर. ड्रायव्हर साईडचे सीट आहे ओके, फक्त अँगल ॲडजस्टेबल भेटणार आहेत. पुढे पाठी घेऊ शकता. इथून फ्युएल लीड ओपन करू शकता. फ्युएल लीडची टँक कॅपॅसिटी असणार आहे 44 लिटरची नियर अबाउट. अँड इंटेरियरबद्दल आपण आतमध्ये बसूनच बोलूया मित्रांनो. इंटेरियरबद्दल बोलायचं झालं तर कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर तुम्हाला पाहायला भेटतं. आता एक तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा नाही याच्यात, पण ना रिव्हर्स सेन्सर भेटतात. तुम्ही इथे बघू शकता. रेड, येलो अँड ग्रीन. ग्रीन मीन्स इनफ स्पेस आहे. येलो मीन्स ओके तुम्हाला आता चेक करायचे स्पेस किती राहिलाय. आणि रेड मीन्स ऑलमोस्ट गाडी तुमची ठोकली जाणार आहे. तर अशा प्रकारे नोटिफिकेशन तुम्हाला मात्र स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. याचं एक्झॅक्ट डिस्टन्स आहे ना युजर मॅन्युअलमध्ये मेन्शन असतं की रेड मीन्स किती डिस्टन्स राहिले, येलो मीन्स किती डिस्टन्स आहे आणि ग्रीन मीन्स किती डिस्टन्स आहे पाठीमागच्या ऑब्जेक्टपासून. तर हे तुम्हाला नक्की पाहायला भेटेल, ते तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तर हे कम्प्लीट इंटेरियर आहे. खास गोष्ट काय याच्यामध्ये सनरूफ तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, सो हे व्हॉइस असिस्टंट नाही आहे मित्रांनो, हे राहू द्या लक्षात. आणि अँटी पिन सोबत पण येणार आहे. बघू शकता अँटी पिनचे आहे. सो ऑटोमॅटिक जिथं ऑप्शन असतो ना त्या अँटी पिनचा ऑप्शन असतो, कारण सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ग्लो बॉक्स खूप मोठा साईजचा दिलेला आहे. ही तुम्हाला 7 इंचचे टचस्क्रीन बघायला भेटते. हरमनची 4 स्पीकर ह्यात प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे. भरपूर सारी इन्फॉर्मेशन याच्यात आहे, ते मी तुम्हाला देईन. ओके, याच्यामध्ये ना नोटिफिकेशन आहे, वॉट रिव्हर्स, रेडिओ, USB कनेक्टिव्हिटीचं ऑप्शन आहे. ओके, देन फेवरेट्स ऑप्शन आहे, पार्क असिस्टचं ऑप्शन आहे, फोन साऊंड डेमो. ओके, देन व्हॉइस कमांडचा पण याच्यामध्ये ऑप्शन आहे. तुम्ही व्हॉइस कमांड देऊ शकता, डायल करायचे, काय करायचे. देन खाली तुम्हाला मॅन्युअली AC बघायला भेटतो. ओके, आणि हॅझार्डचं बटन हे आहे मित्रांनो. याच्या खाली इथे तुम्हाला बूट ओपनचं बटन बघायला भेटतं. ओके, रिसर्क्युलेशन मोडचा ऑप्शन इथे दिलेला आहे मित्रांनो. अँड डेनाट रिअर व्ह्यू मिरर आहे तो नॉर्मलच आहे. व्हॅनिटी मिरर इकडे भेटतो. ओके, इकडे भेटत नाही. बरं, रेन सेन्सिंग वायपर याच्यात पाहायला भेटतं. तुम्ही आता बघू शकता की पाऊस पडतोय तर ऑटोमॅटिकली हे वायपर हे होत आहेत. सो रेन सेन्सिंग वायपर याच्यात दिलेले आहेत. आहे ना तुम्हाला इथे 12 पॉवर सॉकेट आहे, USB कनेक्टिव्हिटी आहे, 5 स्पीड मॅन्युअल गिअर नॉब. हे 3 मोड्स आहेत, इको, सिटी आणि स्पोर्ट. तुम्हाला नोटिफिकेशन पण तुम्हाला MID वर पाहायला भेटणार आहे, लक्षात राहू द्या. ओके, थोडा स्पेस आहे इथे, पण स्पेस दिलाय. तुम्ही आमरेस याच्यात इन्स्टॉल करू शकता. आणि हा याचा हँड ब्रेक झालेला आहे. वर सिंगल पेन सनरूफ तुम्हाला भेटतं विथ अँटी पिंच ऑप्शन सोबत. ओके, हे बघू शकता अशा प्रकारे पाठी जाईल. रूफ लाईट्स इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. व्हॅनिटी मिरर इकडे नाहीये. ठीक आहे, आता हे जे स्टिअरिंग आहे ते तुम्हाला 2 स्पोक स्टिअरिंग विथ इल्युमिनेटेड लोगो. आता इल्युमिनेटेड लोगो पण तुम्हाला दाखवतो मी. ओके, अशा प्रकारे लेफ्ट साईडचे जे कंट्रोल्स आहेत ते पूर्णपणे तुम्हाला हरमन म्युझिक सिस्टमचे पाहायला मिळणार. लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल्स आहेत ते ऑटोमॅटिक आहेत. राईट साईडला हेडलॅम्प्स आहेत. हेडलॅम्प सुद्धा ऑटोमॅटिक तुम्हाला मित्रांनो भेटणार आहेत. स्टेअरिंग ॲडजस्टमेंट ओके, फक्त सिंगल ॲडजस्टमेंट याच्यात दिलेले आहे. नो टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट. ओके, लक्षात राहू द्या. चला या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बोलूया. डिजिटल MID तुम्हाला याच्यात बघायला भेटते. ओके, आणि काय काय अशा प्रकारे आहे बघा. म्हणजे 5 पॅसेंजरसाठी सीट बेल्टसाठी वॉर्निंग पण तुम्हाला याच्यात दिलेली आहे. इकडे मोड्स दाखवणार. फ्युएल वॉर्निंग इथे आहे. गिअर इंडिकेटर तुम्हाला तिथे शो करणार आहे, ते पण दाखवतो. ओके, रिव्हर्स टाकला तर रिव्हर्स इथे गिअर. हे वर इन्स्टंट मायलेज, हे स्पीड. ओके, हे डिस्टन्स टू MT इथे दिलेलं आहे. ओडोमीटर रिडिंग. ओके, आणि याने तुम्हाला इन्फॉर्मेशन चेंज, टाइम इकडे चेंज करू शकता. इथून तुम्ही हे स्टिक यूज करून इकडून काय काय होतं बघूया. ॲव्हरेज समजतं इथे. ट्रिप बी. ओके, ओडोमीटर रिडिंग, ट्रिप ए, याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे समजणार आहे. अजून काय याच्यात बघायला भेटणार ते बघूया आपण याच्यात. ओके, ओडोमीटर रिडिंग, आणि याने हेच यूज करून तुम्ही ओडोमीटर रिडिंग आहे ते तुम्ही 0 करू शकता. दुसरं या साईडला RPM मीटर आहे. ओके, या साईडला फ्युएल इंडिकेटर आहे. इथे तुम्हाला टेम्परेचर इंडिकेटर पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला बघायला भेटतो. ठीक आहे, आता याच्या खाली काय आहे बघूया. इथे ब्रेक पेडल दिलाय.
ओके, ॲक्सिलरेटर पेडल, ब्रेक पेडल अँड क्लच पेडल, मात्र डेड पेडल याच्यात दिलेला नाही आहे. एक निगेटिव्ह आहे. इथून तुम्ही बोनेट ओपन करू शकता. मित्रांनो, सीटबद्दल बोलायचं झालं ना तर ॲडजस्टेबल फक्त आणि फक्त अँगल ॲडजस्टेबल सीट्स आहे. ओके, आणि पुढे मागे येऊ शकता. थाय सपोर्ट ठीकठाक आहे, स्पष्ट सांगतो, थाय सपोर्ट ठीकठाक दिलेला आहे. मित्रांनो, रिअर साईडच्या डोअर बद्दल बोलूया. चाइल्ड सेफ्टी लॉक येऊन जातं इथे. त्याच्यानंतर तुम्हाला डोअर हँडल बघायला भेटेल. ओके, थोडं पाणी पॉकेट भेटतं, तर बॉटल तर जाणार नाही. स्पीकर आहे. या पाठीमागच्या सीट्स आहेत, ॲडजस्टेबल सीट्स तुम्हाला बघायला भेटेल. हेडरेस्ट ॲडजस्टेबल आहे आणि या बेंच फोल्डिंग सीट्स राहणार आहेत. तिन्ही पॅसेंजरला तुम्हाला इथे ओके 3 पॉईंट सीट बेल्ट इथे पाहायला मिळणार आहे. तो रिअरचा एसी वेंट्स नाही आहे. मी पाठीमागे बसतो जरा. ओके, कुठल्याही प्रकारचं मॅगझिन होल्डर इथे तुम्हाला दिलेला नाही आहे. नीरूम चांगला दिलेला आहे. थाय सपोर्ट ठीकठाक म्हणू शकतो मी याच्यात. ओके, आता बघा, ठीक आहे, नो एसी वेंट्स. इथे मोबाईल ठेवू शकता. हुक तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला आहे, तिकडे पण प्रोव्हाइड केला आहे. ग्रॅब हँडल विथ हँगर हुक. अशा प्रकारे तुम्हाला पाठीमागून डॅशबोर्डचा लुक अशा प्रकारे निघून येतो. मित्रांनो, हेडरूम ठीकठाक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पाठीमागून तर गाडी चांगली मोठी वाटते याच्यामध्ये. मित्रांनो, ही 5 स्टार रेटेड गाडी आहे. सेफ्टीच्या गोष्टी करायचं झालं तर तरी पण सेफ्टी फीचर्स काय काय बघायला भेटतात ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. 6 एअरबॅग्स याच्यामध्ये दिलेले आहेत. देन डे नाईट रिअर व्ह्यू मिरर आहे. ओके, कर्टन एअरबॅग्स, EBD दिलेला आहे. सीट बेल्ट वॉर्निंग, डोराजना वॉर्निंग, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन इमोबिलायझर, देन इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी थेफ्ट डिवाइड, स्पीड अलर्ट, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स. ओके, हिल असिस्ट, इम्पॅक्ट सेन्सिंग, ऑटो डोअर अनलॉक. देन 5 स्टार ह्याची ग्लोबल एनकॅप रेटिंग राहणार आहे. तर मित्रांनो, हे जे व्हेरियंट आहे ते आहे स्मार्ट प्लस येस व्हेरियंट. आणि हे तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिन ऑप्शन बघायला भेटणार याच्यामध्ये. आता पेट्रोलची एक शोरूम प्राइस आहे 9,40,000 रुपये आणि डिझेलची एक शोरूम प्राइस आहे 10,50,000 रुपये. खूप व्हॅल्यू फॉर मनी हे व्हेरियंट मी म्हणतो, कारण सगळे फीचर्स याच्यामध्ये ऑलमोस्ट दिलेले आहेत. ऑटोमॅटिक AC, ऑटोमॅटिक वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलाईट्स आहेत ते तुम्हाला कम्प्लिटली LED सेटअप, पाठीमागचा LED सेटअप, ॲडजस्टेबल हेडरेस्ट त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. सनरूफ दिलेला आहे. हरमनची म्युझिक सिस्टीम आहे. त्याच्यानंतर 6 एअरबॅग्स, EBD 5 स्टार रेटेड तुम्हाला गाडी. आणि महत्त्वाचं म्हणजे 4 सिलेंडर 1.5 लिटर इंजिनचे 24चा मायलेज तुम्हाला गाडी काढून देणार आहे. 208 mm मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आहे. ते एक तुम्ही 12 लाखाच्या बजेटमध्ये गाडी बघताय तर दिस इज द कम्प्लीट कार फॉर यू. तुम्ही नक्की गाडी सिलेक्ट करू शकता तुमच्या फॅमिलीसाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.